नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून, सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या माध्यमातून, दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून या सर्व निराधार बांधवांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो. त्यामध्ये मासिक अनुदान असेल किंवा कर्ज स्वरूपामध्ये काही योजना असतील किंवा काही उपकरणं खरेदी करायची असतील किंवा वाहन खरेदी करायचं असतील, या सर्व लाभासाठी त्या दिव्यांग बांधवाला किंवा त्या निराधार बांधवाला अनेक वेळा तहसील कार्यालयामध्ये विविध पद्धतीचे अर्ज करावे लागतात किंवा हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने असतील किंवा ऑनलाईन पद्धतीने असतील. तर हे सायबरमध्ये हे फॉर्म भरत असताना विविध कागदपत्र त्या ठिकाणी घेऊन जावं लागतात. त्यांची सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची फी त्या ठिकाणी आकारली जाते. त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने कागदपत्र सादर केल्यानंतर ते कागदपत्र गहाण होतात आणि मग ते हरवलेले कागदपत्र त्यांना न सापडल्या कारणाने तो बांधव किंवा तो लाभार्थी त्या योजनेपासून वंचित राहतो. अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये वातावरण असताना तुकाराम मुंडे साहेब यांनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय की या दिव्यांग बांधवांसाठी एक सर्वसमावेशक AI प्रणित असं महत्त्वाचं एक वेब पोर्टल, एक ऍप किंवा पोर्टल किंवा वेबसाईट सुरू केली जाणार आहे आणि त्या पोर्टलवरती दिव्यांग बांधवांना अर्ज केल्यानंतर त्या दिव्यांग बांधवाला त्याच्या निकषाप्रमाणे त्याच्या जे काही टक्केवारी, दिव्यांगाची जी टक्केवारी असते त्या टक्केवारीनुसार त्याला त्याचा लाभ मिळणार आहे. आणि एकदा काही त्यावरती रजिस्टर केलं की त्याच्याशी संबंधित ज्या काही इतर योजना असतील त्या योजनांचा लाभ तो जर त्या निकषामध्ये बसत असेल तर त्याला सहज पद्धतीने त्याचा लाभ मिळणार आहे. अशा पद्धतीचं सर्वसमावेशक एक ऍप किंवा एक वेबसाईट, एक पोर्टल प्रशासनाच्या माध्यमातून, दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू केलं जाणार आहे. आणि या संदर्भात मुंबई येथे त्यांच्या एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा झाला आहे. परंतु मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी एक सेपरेट पोर्टल सुरू करताय तर आनंदाची बातमी, काहीच हरकत नाहीये. पण माझं या ठिकाणी वैयक्तिक मत असं आहे की आतापर्यंत जे काही शासन निर्णय असतात किंवा बाकीच्या ज्या काही योजना असतात त्या योजनांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना हा महत्त्वाचा टॉपिक घेऊन तुम्ही आतापर्यंत लाभ देण्यात आलेला आहे. त्यामुळे एक असं आता समजा बघा, आपलं जे सामाजिक न्याय विशेष विभागाचे आपण ज्या ठिकाणी आपलं अनुदान प्राप्त झालंय किंवा नाही झालं तर तो स्टेटस आपण चेक करतोय, तर त्या ठिकाणी मात्र सर्व लाभार्थ्यांचा डेटा त्या ठिकाणी दिसतो. त्याच पद्धतीने एक रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही जे काही पोर्टल सुरू करताय त्या पोर्टलमध्ये दिव्यांगांचा समावेश कराच, पण त्याचबरोबर त्यामध्ये विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील यांचा सुद्धा समावेश करा, असं या ठिकाणी माझं वैयक्तिक मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने या ठिकाणी कमेंट्स करायचे. कारण मित्रांनो, जर समजा फक्त दिव्यांगांच्या बाबतीमध्ये तो निर्णय जर झाला तर मात्र या ठिकाणी बाकीचे जे निराधार बांधव आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी अन्याय होणार आहे. कारण ते आजारी व्यक्ती आहेत, त्यांना सुद्धा तहसील कार्यालयामध्ये कागदपत्र नेत असताना किंवा जमा करत असताना अनेक अडचणी असतात. किंवा विधवा महिला असतील त्यांना सुद्धा त्या ठिकाणी कागदपत्र जमा करायला अडचण येतात. त्याचबरोबर आजारी व्यक्ती असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, तर ह्या सर्व लोक आपण एका छताखाली असल्या कारणाने त्यांचा सुद्धा त्या पोर्टलमध्ये समावेश करावा असं या ठिकाणी मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे सांगा. कारण मित्रांनो, आता राज्याच्या स्तरावरती किंवा प्रशासनाच्या स्तरावरती या पोर्टलवरती काम करणं सुरू आहे. त्यामुळेच बाकीचे जे इतर जे पोर्टल आहेत त्या पोर्टलचा ऍक्सेस त्यांना घ्यायचा असतो, म्हणून त्या पोर्टलवरती काम पूर्णपणे बंद आहे किंवा त्या पोर्टलवरती अडचण आहेत. म्हणून तर आपलं हे अनुदान आता थोडंसं लांब चाललेलं आहे. याचे कारण हीच आहेत की पूर्ण ऍक्सेस तो एका ठिकाणी आणायचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून किंवा IT डिपार्टमेंटच्या माध्यमातून करण्यास सुरुवात केली आहे. अशा पद्धतीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचले. त्याचबरोबर हे जे काही करत असताना त्याला AI ची साथ जोडली जाणार आहे किंवा दिली जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो, एखाद्या दिव्यांग व्यक्ती असेल, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तर त्या व्यक्तीचं त्याच्याकडे जेवढेही कागदपत्र आहेत ते कागदपत्र त्याने त्या पोर्टलवरती एकदा भरल्यानंतर त्याला संबंधित कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला ते कागदपत्र परत त्या ठिकाणी अपलोड करायची गरज नाही किंवा घेऊन जाण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने चांगली या ठिकाणी जे काही सुविधा किंवा वेबसाईट राज्य प्रशासनाच्या माध्यमातून सुरू केली जाणार आहे त्याचं आमच्याकडून आपल्याकडून स्वागत असणार आहे. परंतु ही दुरुस्ती जर त्याच्यामध्ये जर केली तर नक्कीच स्वागत असणार आहे. कारण मित्रांनो, आपल्या
अनेक सबस्क्रायबर सदस्यांचं सुद्धा मत आहे की सर आतापर्यंत दिव्यांगांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून खूप मोठे मोठे निर्णय झाले, त्यांचे 1500 वरून त्यांना 2500 रुपये दिले, पण राज्य सरकारने मात्र विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील यांच्या बाबतीमध्ये अनुदान वाढीचा कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही. तर हे कुठेतरी चुकीचं आहे आणि तो मुद्दा आपण सुद्धा अनेक वेळा धरून ठेवला होता. परंतु मित्रांनो, शासनाच्या निर्णयापुढे काही गोष्टी चालत नाही हे तितकंच सत्य आहे आणि शासनाने जर मनात आणलं तर त्या सगळ्या गोष्टी सहज पद्धतीने होऊ शकतील, त्यांचं सुद्धा अनुदान सहज पद्धतीने वाढू शकेल. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला, प्रशासनाला एक विनंती असेल की याच्यावरती तुम्ही व्यवस्थित विचार करावा आणि सर्व काही जे निराधार बांधव आहेत त्यांना एका छताखाली आणावं, जेणेकरून ही योजना तेवढीच व्यापक स्वरूपामध्ये किंवा मजबूत पद्धतीने ती लोकांसमोर जाईल असं या ठिकाणी म्हणायला काहीच हरकत नाहीये. कारण मित्रांनो, त्यांना सुद्धा आधाराची गरज आहे, यांना सुद्धा आधाराची गरज आहे आणि हे सर्व एकाच ठिकाणी आणल्यानंतर त्यांना सहज पद्धतीने लाभ मिळेल असं या ठिकाणी मला वाटतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने यावरती कमेंट्स करा. कारण ज्यावेळेस हे पोर्टल सुरू केलं जाणार आहे किंवा ट्रायल बेस ते असणार त्यावेळेस अनेक दिव्यांग बांधव असतील किंवा अनेक लोकांचा अभिप्राय घेतला जातो, त्यांना तो वापरायला दिला जातो की बाबा कशा पद्धतीने यामध्ये बदल केला जातो. तर या सगळ्या गोष्टी असताना जर समजा तुम्हाला, मला, इतर लोकांना जर समजा यामध्ये काही बदल करण्यासंदर्भात जर सूचना आल्या तर नक्कीच माझ्या वतीने, या सर्व निराधार बांधवांच्या वतीने तुम्ही सुद्धा हा मुद्दा त्यांच्या समोर ठेवा की तुम्ही ज्या पद्धतीने दिव्यांग बांधवांना त्यामध्ये समाविष्ट करताय तर त्याच पद्धतीने तुम्ही इतर निराधार बांधवांना म्हणजे विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील यांना ऍड करण्यास काही हरकत नाही. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकार सर्व काही ऑनलाईन पद्धतीने काम करण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे केवायसी, आज तर बघा केवायसी वगैरे सुरू झालेले आहे. तर अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या सुविधा सुद्धा आपल्या पोर्टलवरती येणार आहेत. कारण काळजी करायचं कारण नाहीये, कारण आपण सुद्धा त्यावरती खूप पाठपुरावा करून त्या मागणी करत अखेर शासनाने सुद्धा त्याच्यावर लक्ष घालून निर्णय तर दिलेला आहे आणि त्याच्यावर काम सुद्धा सुरू केलं आहे अशी महत्वाची माहिती आपल्यापर्यंत आहे. त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती असेल की राज्य सरकारने किंवा प्रशासनाने जे काही पोर्टल सुरू करणार आहे त्यामध्ये फक्त दिव्यांगांचा त्या ठिकाणी माहिती अपडेट करून किंवा त्यांचा विचार करून ते पोर्टल बनवावं की सामाजिक न्याय विशेष विभागाचे जेवढेही लाभार्थी आहेत त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्वांना एका छताखाली आणावं, एकाच पोर्टलखाली आणावं, म्हणजे त्यांच्याशी रिलेटेड ज्या काही योजना असतील त्या सर्वांना सहज पद्धतीने मिळतील. याबद्दल तुमचं मत काय आहे याच्यासाठी ही व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेली आहे. जर समजा आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचं मत मला जर कळलं किंवा सर असं असावं आणि या ठिकाणी जर समजा 50% पुढे जर समजा फक्त दिव्यांगांच्या बाबतीत जर आला आपण तर मग त्या पद्धतीने आपण सरकारला सजेस्ट करू. आणि जर समजा एकत्रित पोर्टल असावा असं जर ज्यांना वाटतंय त्यांनी पण सुद्धा या ठिकाणी सजेस्ट करावा. नेमकं काय वाटतंय महाराष्ट्रातील जनतेला हे आपल्याला कळलं तर आपण सुद्धा शासनापर्यंत ते विषय मांडू असं या ठिकाणी मला म्हणायचं आहे. म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.